नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस बी भालेराव आणि आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी विषय इंग्रजी युनिट 4 चॅप्टर 3 गोल्डन चैन. गोल्डन चैन इज ए पोएम. ही एक कविता आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग सुरुवात करूया वॉर्मिंग अपने. चिटचॅट. चिटचॅट या सेक्शनमध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांशी चर्चा करून आणि थिंकिंग करून तुम्हाला या ठिकाणी उत्तरं स्वतः लिहायची आहेत विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला या ठिकाणी काही स्पेसिमन म्हणजेच नमुना उत्तरं सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया चिटचॅट. क्वेश्चन नंबर 1. डू यू हॅव ॲन ओल्ड फ्रेंड्स? तुम्हाला जुने मित्र आहेत का? यस. आन्सर यस. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज नीडेड फॉर फ्रेंडशिप टू ग्रो? फ्रेंडशिप वाढण्यासाठी कशाची गरज असते? आन्सर ट्रस्ट अँड फेथ makes friendship to grow. Question number 3. How do we feel if you don't have any friends? जर आपल्याला मित्र नसेल, मैत्रिणी नसतील तर आपल्याला कसं वाटेल? We feel lonely. Question number 4. How do we spend a lot of time in the company of friends? आपण आपल्या मित्रमैत्रिणींच्या सोबत जास्त वेळ का स्पेंड करतो, का घालवतो? आन्सर बिकॉज वी फील हॅपी टू शेअर एव्हरीथिंग विथ देम. They can understand us. Question number 5. Why do we share the secrets, happiness and sorrows with our friends? आपण आपल्या मित्रांसोबत आपले सिक्रेट्स, हॅपीनेस आणि दुःख आणि आपला आनंद त्यांच्यासोबत का शेअर करतो? आन्सर बिकॉज वी फील कम्फर्टेबल विथ देम अँड वी ऑल्सो फील दॅट वी कॅन ट्रस्ट, सो वी शेअर सिक्रेट्स, हॅपीनेस अँड सॉरो विथ अवर फ्रेंड्स. त्यामुळे आपण आपल्या मित्रांसोबत आपले सिक्रेट्स, हॅपीनेस आणि सॉरोज या गोष्टी आपण शेअर करत असतो. स्टुडंट्स, हिअर दिस वॉज ओनली अ स्पेसिमन्स ऑफ आन्सर्स. यू हॅव टू राईट आन्सर्स आफ्टर डिस्कसिंग विथ युअर फ्रेंड्स अँड आफ्टर थिंकिंग बाय युअर ओन इमॅजिनेशन. नाव मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट ऑफ वॉर्मिंग अप. 1. राईट 5 पॉईंट्स इच अबाउट डूज अँड डोंट्स इन अ ट्रू फ्रेंडशिप. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डूज आणि डोंट्सची यादी तुम्हाला करायची आहे. मैत्रीमध्ये कुठल्या गोष्टी आपण डूज म्हणजे कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि डोंट्स म्हणजे कोणत्या गोष्टी आपण नाही केल्या पाहिजे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो, जसं की फॉर एक्झाम्पल डूजमध्ये इथे एक एक्झाम्पल दिलेले आहे, हेल्प इन टाइम्स ऑफ ट्रबल. तुम्ही तुमच्या मित्राला गरजेच्या वेळेला मदत केली पाहिजे. बघूयात काही नमुना उत्तरं. थिंक्स गुड अबाउट द फ्रेंड. आपण मित्राबद्दल चांगला विचार केला पाहिजे. हेल्प इन अ प्रिपरेशन फॉर द एक्झाम्स. परीक्षेची तयारी करण्यासाठी मदत केली पाहिजे. शेअर थिंग्स विथ इच अदर. एकमेकांसोबत गोष्टी शेअर केल्या पाहिजे. अँड रिस्पेक्ट इच अदर इमोशन्स अँड फिलिंग्स. आणि एकमेकांच्या भावनांचा आणि इमोशन्सचा सन्मान केला पाहिजे. त्यानंतर बघूयात आपण डोंट्सची यादी. म्हणजे आपण मैत्रीमध्ये काय नाही करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी नाही करायला पाहिजेत. जसं की अलाउ यू टू कॉपी ॲन्सर्स ड्युरिंग द एक्झाम्स. म्हणजे आपण आपल्या मित्राला एक्झाम चालू असताना आपल्या पेपरमधून कॉपी करून नाही द्यायला पाहिजे. अलाउ यू टू कॉपी ॲन्सर्स इन द एक्झाम्स. हाईड थिंग्स फ्रॉम यू. मित्रांपासून गोष्टी लपून नाही ठेवल्या पाहिजेत. लिव्ह यू ॲट द टाईम ऑफ डिफिकल्टी. आणि अडचणीच्या वेळेला मित्राला सोडून नाही जायला पाहिजे. डिस्करेज ॲट द टाईम ऑफ फेल्युअर. ज्या वेळेला आपल्याला अपयश येतं त्यावेळेला आपल्या मित्राने किंवा आपण आपल्या मित्रांना डिस्करेज म्हणजे त्याचं खच्चीकरण नाही केलं पाहिजे. अँड अलाव यू टू चीट युअर एल्डर्स फॉर युअर फ्रीडम. आणि आपल्या मित्राने आपल्याला आपले जे घरातील वडीलधारी व्यक्ती आहेत त्यांच्याशी चीट करायला बाध्य नाही केलं पाहिजे, कंपल्शन नाही केलं पाहिजे. त्यानंतर बघूयात विद्यार्थी मित्रांनो पुढचा पार्ट. वी हॅव ऑलरेडी लर्न दॅट when there occurs a comparison in a lines of a poem, the figure of speech in that line is a simile. आपण याच्या आधी बघितलेलं आहे, ज्या वेळेला कवितेच्या एखाद्या कडव्यामध्ये दोन घटकांची तुलना केलेली असते तेव्हा जो अलंकार होतो त्याला सिमिली असं म्हणतात. सिमिलीची व्याख्या आपण याच्या आधी बघितलेली आहे. सिमिली म्हणजेच सारखेपणा. आणि जेव्हा दोन वस्तूंची तुलना लाईक आणि ॲज यांनी केली जाते तेव्हा जो झालेला अलंकार असतो त्याला आपण इंग्लिशमध्ये सिमिली असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल ॲज ब्राईट ॲज स्टार, टॉल
जस्ट लाईक अ ट्री. तर या ठिकाणी बघू शकतो आपण विद्यार्थी मित्रांनो, ॲज ब्राईट ॲज स्टार, इतका तेजस्वी, किती तेजस्वी तर ताऱ्यासारखा तेजस्वी. टॉल जस्ट लाईक अ ट्री, उंच, खूप उंच, किती उंच तर झाडा इतका ट्री, तर झाडा इतका, अशी तुलना या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी बघू शकतो आपण एका घटकाची तुलना दुसऱ्या घटकासोबत केलेली आहे आणि ही करत असताना ॲज सारखे शब्द वापरलेले आहेत, लाईक सारखे शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत. आज आपल्याला या ठिकाणी एक नवीन अलंकार आहे जो विद्यार्थी मित्रांनो तो अभ्यासाचा आहे आणि तो अलंकार म्हणजे मेटाफर. मेटाफर हा जो अलंकार आहे यामध्ये आपण however if the comparison made in the line of poem is individually understood or suggested implemented without using the words as just like and so on, the figure of speech is called as a metaphor. तर यावेळेला आपण बघू शकतो की जेव्हा दोन वस्तूंची तुलना करताना ॲज लाईक न वापरता दोन वस्तू एकच आहेत असे जेव्हा भासवले जाते त्यावेळेला जो अलंकार होतो त्याला मेटाफर असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, रिया इज द स्टार ऑफ आवर क्लास. रिया ही आमच्या वर्गामधील स्टार आहे. म्हणजे या ठिकाणी रियाची तुलना स्टारशी केलेली नाही, तर रिया हीच आपल्या क्लासमधील स्टार आहे अशी अप्रत्यक्ष तुलना रियाची स्टारसोबत या ठिकाणी करण्यात आलेली आहे. लाईफ इज अ गेम, प्ले इट ऑल. जीवन हे खेळ आहे, तो व्यवस्थित खेळा, असं या ठिकाणी उदाहरण आपल्याला सांगितलेलं दिसून येतं. नाव से विच ऑफ द फॉलोइंग आर द एक्झाम्पल्स ऑफ सिमिली अँड विच कंटेन द मेटाफर. आता खाली तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत पेज नंबर 86वर. त्यापैकी तुम्हाला कुठली ही उदाहरणं सिमिलीची आहेत आणि कुठली उदाहरणं ही मेटाफर या अलंकाराची आहेत हे तुम्हाला शोधून त्याच्यासमोर त्या अलंकाराचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. सो फर्स्ट, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार लाईक अ डायमंड इन द स्काय. तर यामधील तुम्हाला हे वाक्य कोणत्या अलंकाराचं आहे याच्यासमोर तुम्हाला लिहायचं आहे. द स्टॉर्मी सी ॲज डार्क ॲज अ कोल. Old mighty tree, your branches span the sky. Time is money. Like a caged bird sadly sings. More than clouds, you are soft. The rose is the king of flowers. तर या ठिकाणी हे सर्व उदाहरणे दिलेली आहेत. या सर्व उदाहरणांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर वळूयात पुढच्या अलंकाराकडे. When opposite ideas occur in the same line of the poem, the figure of speech that occurs in that line is called antithesis. ज्या वेळेला दोन विरुद्ध कल्पना एकाच ओळीमध्ये मांडलेल्या असतात आणि त्यामुळे जो भाषेचं जो सौंदर्य वाढतं आणि जो अलंकार त्या ठिकाणी तयार होतो तो अलंकार म्हणजेच अँटिथेसिस. तर या ठिकाणी आपण उदाहरण बघूयात. फॉर एक्झाम्पल, अप अँड डाऊन द हिल दे फ्ल्यू. तर या ठिकाणी अप अँड डाऊन म्हणजे वर आणि खाली. तर वर आणि खाली ह्या दोन विरुद्ध कल्पना आहेत आणि त्या एकाच ओळीमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत, म्हणून हा अँटिथेसिस हा अलंकार होतो. मेनी आर कॉल्ड बट फ्यू आर चूजन. खूप साऱ्या जणांना बोलवलं जातं पण काही जणांची निवड होते. तर मेनी आपण या ठिकाणी बघू शकतो की मेनी आणि फ्यू या विरुद्ध आयडिया आहेत. द बेस्ट ऑफ टाइम्स, द वर्स्ट ऑफ टाइम्स. या ठिकाणी आपण बघू शकतो की बेस्ट आणि वर्स्ट ह्या विरुद्ध कल्पना आहेत आणि पहिल्या उदाहरणामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की अप आणि डाऊन ह्या विरुद्ध कल्पना आहेत. तर मग विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला दोन विरुद्ध कल्पना एकाच ओळीमध्ये ठेवल्या जातात किंवा एका आशयासाठी वापरल्या जातात तर त्यावेळेला जो अलंकार होतो तो अलंकार जो असतो त्याला अँटिथेसिस अलंकार असं म्हणतात. So friends, we are studying very wonderful poem Golden Chain. So let's start with a loud reading of the poem. Golden Chain. Friendship is a golden chain, the links our friends so dear, and like a rare and precious jewel, its treasure more each year. It clasps together firmly with love that's deep and true, and it's rich with happy memories and fond recollections too. Time can destroy its beauty, for as long as memory lives, years can't erase the pleasure that the joy of friendship gives. For a friendship is a priceless gift that can't be bought or sold, but to have an understanding friend is worth far more than gold. And the golden chain of friendship is strong and blessed tie, binding kindred hearts together as the years go passing by. Helen Steiner Rice.
तर वळूयात आपण कवितेच्या आशयाकडे. गोल्डन चेन. कवी म्हणतात, फ्रेंडशिप इज अ गोल्डन चेन. फ्रेंडशिप म्हणजे मैत्री ही एक सोन्याच्या साखळीसारखी आहे. ती एक सोनेरी शृंखला आहे. द लिंक्स आवर फ्रेंड्स सो डिअर, जी की आपल्या प्रियजनांना, मित्रांना एकमेकांमध्ये बांधून ठेवते. अँड लाईक अ रेअर अँड प्रिशियस ज्वेल इज ट्रेजर मोर अँड मोर इच इयर. ज्या पद्धतीनं एखादं अमूल्य रत्न असतं आणि त्याची किंमत जसे वर्ष जातात त्याची किंमत आणखी वाढत जाते, त्या पद्धतीनं मैत्री देखील रेअर म्हणजे दुर्मिळ आणि प्रिशियस म्हणजे अमूल्य अशा ज्वेलसारखी आहे, रत्नासारखी आहे. इट्स ट्रेजर मोर इच इयर, आणि जिची किंमत जशी वर्ष जातात तशी त्या रत्नांची किंमत वाढतच जाते, तशी आहे. इट क्लाप्स टुगेदर फर्मली विथ लव दॅट्स डीप अँड ट्रू. ती प्रेमाने बांधून ठेवते, क्लास्प करते. क्लास्प म्हणजे जोडते. फर्मली घट्टपणे जोडते. ती प्रेमाने घट्टपणे जोडते. कोणाला? डीप अँड ट्रू, खरे, गहन आणि खरी मैत्री असणाऱ्या मित्रांना ती घट्टपणे क्लास्प करते, फर्मली ती जोडते. अँड इट्स रिच विथ हॅपी मेमरीज अँड फॉन्ड रिकलेक्शन्स टू. आणि ती खूप समृद्ध असते, ती खूप श्रीमंत असते. कशाने समृद्ध असते आणि रिच असते? तर हॅपी मेमरीज, आनंदी जे क्षण असतात, अँड फॉन्ड रिकलेक्शन्स, आणि प्रेमळ ज्या आठवणी असतात, ह्या प्रेमळ आठवणींनी ती समृद्ध असते, श्रीमंत झालेली असते. टाईम कांट डिस्ट्रॉय इट्स ब्युटी, आणि वेळसुद्धा तिचं सौंदर्य नष्ट करू शकत नाही. असं म्हणतात की सौंदर्य हे नष्टवंत असतं, ते कालांतराने नष्ट होतं, परंतु मैत्रीचं सौंदर्य वेळसुद्धा नष्ट करू शकत नाही. फॉर ॲज लाँग ॲज मेमरी लिव्ज, आणि जोपर्यंत आठवणी जिवंत राहतात तोपर्यंत मैत्रीला कोणीही मिटवू शकत नाही. इयर्स कांट इरेज द प्लेजर दॅट द जॉय ऑफ फ्रेंडशिप गिव्ज. आणि फ्रेंडशिप, मैत्रीमधून जो आनंद आपल्याला मिळतो तो आनंद, प्लेजर, वर्ष जसे जातात, वर्षानुवर्ष गेले तरी ते आपल्या मनामध्ये कायम राहतात, आणि वर्षसुद्धा ह्या आठवणी मिटू शकत नाहीत. फॉर फ्रेंडशिप इज अ प्राइजलेस गिफ्ट. आपण जर बघितलं तर फ्रेंडशिप ही इज अ प्राइजलेस गिफ्ट. ते अमूल्य असं एक बक्षीस आहे, अमूल्य असं प्राइजलेस असं गिफ्ट आहे. दॅट कॅन बी बाउट ऑर सोल्ड, ज्याला आपण बाउट करू शकत नाहीत, म्हणजे ज्याला आपण विकत घेऊ शकत नाहीत, ऑर सोल्ड, आणि ज्याला आपण विकूही शकत नाहीत. बट टू हॅव अन अंडरस्टँडिंग फ्रेंड इज वर्थ फार मोर दॅन अ गोल्ड. परंतु आपल्याकडे एक समजून घेणारा मित्र किंवा मैत्रीण असणे हे एका सोन्यापेक्षाही, सोनं असण्यापेक्षाही खूप जास्त आहे. म्हणजे सोनं असलं तरी त्याची एवढी किंमत नाही, तितकं आपल्याकडे जर समजून घेणारा मित्र किंवा मैत्रीण असेल तर आपण भाग्यवंत आहोत. अँड द गोल्डन चेन ऑफ फ्रेंडशिप इज अ स्ट्रॉंग अँड ब्लेस्ड टाय. मैत्रीचा जो गोल्डन चेन आहे, मैत्रीची जी सोनेरी शृंखला आहे, इज अ स्ट्रॉंग अँड ब्लेस्ड टाय. तो खरं म्हणजे अतिशय स्ट्रॉंग, मजबूत, भक्कम आणि ब्लेस्ड. आणि ब्लेस्ड म्हणजे तो सदिच्छाने भरलेला असा टाय आहे, असं ते बंधन आहे. बाइंडिंग काइंडर्ड हार्ट्स टुगेदर. आणि ज्याने काय केलेलं असतं? किंडर्ड हार्ट. किंडर्ड हार्ट्स म्हणजे, किंडर्ड म्हणजे अलाईक, सिमिलर, ज्याने समान विचार असणाऱ्या हृदयांना एकत्र बांधून ठेवलेलं असतं. ॲज द इयर्स गो पासिंग बाय. आणि जसजसे वर्ष जातात तसतसं फ्रेंडशिपचा हा जो बॉन्ड आहे तो अजून घट्ट बनत जातो, अजून त्याच्यातली वीण जी आहे ती अजून घट्ट बनत जाते. हेलन स्टेनर राईस.